आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मित्र विश्वास अशोक सावंत बँकेचे सर्व संचालक मंडळ पुस्तकांचे कुलकर्णी सगळ्या भारतात आणि त्या सगळ्या देशात देखील माहिती अशी गोष्ट आहे. इकडीचे अध्यक्ष मिस्टर पाटील मेंबर्स, उपस्थित सगळे माझे स्नेही आणि ऑनलाईन जसं जॉईन झाले तसे बोलण्याचा जो विषय होता त्यातला बहुतांशी भाग सुरुवातीच्या त्या फिल्ममध्ये आलेला आहे. ही सगळी माहिती कशी काय एकत्र केली, आवाज हडकावता होता कारण विशाल म्हणला त्यानुसार संगीतकार आणि मागे होते. दोघांचं कसोटी कुटुंब माहिती गोळा करून त्यांनी एकत्रितपणे सगळी माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि आनंद यात आहे की जे दाखवणं सगळं सत्य त्यात अतिशयोक्ती काहीही नाही. शक्य कदाचित त्याची तीव्रता अधिक होती त्यापेक्षाही दाखवल्या. सामान्यतः लहानपण जेव्हा असतं त्यावेळेस काय काय प्रसंगानुसार निर्णय घ्यावे लागतात ते आत्ता लक्षात येते. पण त्यावेळेस परिस्थिती शिकवते माणसाला की कसा निर्णय घ्यावा, त्याचा मार्ग कसा काढावा. आणि म्हणून जसा उल्लेख केला भाजी विक्रीचा व्यवसाय करण्यापासून शिक्षणातील पैसे पुरवण्यानंतर अभ्यास किती करणे फॉर्च्युनेटली जमलं नाही. फॉर्च्युनेटली म्हणेल कारण ते जमलं असतं तसं नव्हे पण जमलं आणि मेरिट स्कॉलरशिप मिळाल्यामुळे पुढचं शिक्षण होऊ शकते. आणि ते घेता शिक्षण घेता नोकरी करणे त्यामुळे 1 वर्ष माझे वाया गेलेले सेकंड इयर कारण अभ्यास झाला म्हणून. पण पुढच्या नोकरी मिळायला माझं सगळं सुरेख होतं. या सगळ्या प्रवासात नागपूरनी खेडेगावात 10 वर्ष, नागपुरात जवळपास 35 वर्ष, नाशिकमध्ये 34 वर्ष, 34 3 वर्ष राजस्थानला होतो, बाकी 21 वर्ष नाशकात. या सगळ्या प्रवासात जी जी मंडळी भेटली त्या मंडळीच्या सहकार्यामुळे मार्गक्रमण करता आलं असा नम्रपणे नमूद करा. सहकार्य नसता मिळाला कदाचित वेळ कमी झाला असता, टप्पे जास्त नसते आले, परंतु दाखवू शकलो याचं कारण सर्व सहकार्यांनी मनपूर्वक प्रोत्साहन दिलं, साथ दिली, म्हणून सगळं होऊ शकतं. जसं अशोकराव म्हणाले त्यानुसार ज्या ज्या संस्थेत काम केलं फॉर्च्युनेटली माझ्याकरता सगळ्या सुरुवातीच्या काळाच्या संस्था भोसला असेल तर पहिली बीट बांधण्यापासून सगळं बघितलं. अशोकरावांचं कॉलेज ही सुरुवातीपासून जवळपास बघायला मिळालं. विद्यापीठात 1 वर्ष होतो तर विद्यापीठात देखील 1 वर्षामध्ये एका 2 पिरियड त्या ऑफिसमधून मोठा बदल करता आला. अशोकात देखील बाल्यावस्थेतील संस्था पण आता बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन सगळ्या संस्था करता आला. पण एकच संस्था अशी होती जी फार मोठी संस्था होती कोल्हार कॉलेज, ज्याचं पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार आहे. चक्र महोत्सव या 21 चर्चा आहे. तीच अशी संस्था मला मिळाली यामध्ये अधिक चांगलं काय करता येऊ शकेल त्याकरता वाव देखील मिळाला. आणि संस्था खरंच मोठी महात्मा गांधी यांची प्रेरणा होती काही काळ. आणि आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत कांतीकुमार पोद्दार ते बॉम्बेचे शहीद होते आणि मोठे देश आहेत. मला खूप शिकायला त्या संस्थेमध्ये तिथे स्वतः गांधीकुमारजी लक्ष द्यायचे, ते मालूजी आता सेक्रेटरी आहेत ते लक्ष देतात, त्यांच्याकडे शिकायला मिळाले. अशा बहुतांश मंडळी शिकायला मिळाले.
आणि केवळ पगार म्हणून नव्हे, अशोका देखील अशोकी कटारियापासून माझे सगळे सहकारी जोडले पॉलिसी प्रिन्सिपल्स व्हाईस प्रिन्सिपल्स या सगळ्यांना देखील मला बरंच काही शिकायला मिळालं. शिकायला मिळालं असं स्वतः मी मुद्दाम करतो. त्याचं कारण या सगळ्या जीवन प्रकारचा जेव्हा एक शांतपणे बसून विचार केला तेव्हा असं वाटतं की जो काही विकास शिकायचं लर्निंग ॲटिट्यूड टीचर नाही बनायचं लेटच दे लर्नर आणि त्या ॲटिट्यूडचा परिणाम कदाचित झाला असावा असं मला वाटतं. त्यामुळे तो मुलगा अगदी म्हातारा असो किंवा छोटा बाळ असो प्रत्येकाला शिकता येऊ शकतं का या प्रश्नाचं उत्तर जर शोधत गेलो तर कदाचित मार्ग मिळाला असेल असं मला आता वाटायला लागलं आहे. आणि दुसरा आस्पेक्ट मला तो ॲडॅप्टिव्हिटी. वय त्यात आडवं येऊ नये असलेल्या परिस्थितीशी अडॅप्ट होणे, एडीपीटी अडॅप्ट होणे, अडॉप्ट नाही अडॅप्ट होणे कदाचित त्यामुळे आपण हे करू शकलो असो असं वाटतं. म्हणून या सगळ्या जीवन प्रकारचा सारांश जेव्हा मी काढायला जातो तेव्हा असं वाटतं की ॲटिट्यूड आणि अडॅप्टिव्हिटी हे हेतू जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. असं कदाचित त्यामुळे आपण मार्गक्रमण करू शकलो असो असं लक्षात येतं. आणि जेव्हा अडॅप्टिव्ह माणूस बनतो तेव्हा मग नवीन काही शिकायची देखील आपोआपच प्रेरणा मिळते. मग कोणाकडे शिकायची हा माझा जबाब नसतो. परिस्थिती असेल, माणसं असतील, जवळचे असतील, दूरचे असतील, कुठेही शिकता येऊ शकतं जेव्हा अडॅप्टेबल माणूस होत असेल तर. आणि त्यातून मग काही नवीन करता येईल का आणि क्रिएटिव्ह काही करता येऊ शकेल का. म्हणून क्रिएटिव्ह थिंकिंग हे ऑटोमॅटिकली त्यातून समोर येऊ शकतं. आणि क्रिएटिव्ह थिंकिंग जर आलं की मग स्वप्न बघणे, स्वप्नपूर्ती करता समोर जाणे, त्याचं प्लॅनिंग करणे, एक्झिक्युशन करणे अशा गोष्टी आपोआप फॉलो करतात. प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करता विश्वास ठाकूरकडे खूप शिकायचं आहे. खूप अजून मी शिकतो करतो. आजही तरी या ॲपचं जेव्हा मला जे कळलं नंतर होतं तर खुर्च्या किती हे मोजणं हे त्यांनी केलं. हे फार साऱ्या गोष्टी लक्ष कसं द्यावं ते विश्वासकडे शिकायला. तर मलाही वाटतं की एकदा तो क्रिएटिव्ह लर्निंग क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लागला की नवीन काही सुरुवात करता येते. आणि नवीन सुरुवात केली की मग पुढची स्टेज काय, पुढचा स्टेज काय हे आपापच थिंकिंग प्रोसेस चालू होते. आणि ही प्रोसेस जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह होते म्हणजे स्वप्नापासून पूर्तीपर्यंत सगळ्या स्टेजेस काय काय असू शकतील याचा जर कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार केला तर ती एक कॉम्प्रिहेन्सिव्ह थॉट प्रोसेस होऊ शकते. आणि त्यातून काहीतरी नवीन कॉन्क्रीट स्वरूपात समोर मांडण्यात येऊ शकते. तुम्ही सिक्वेन्स म्हणता तो की पहिल्यांदा ॲटिट्यूड पाहिजे, ॲडॅप्टेबल माणूस पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग कॅन फॉलो and creative thinking can be then converted into comprehensive thought process. या जर सगळ्या पायऱ्या जर मी करत गेलो तर पुढे मग कनेक्टिव्हिटी कम्युनिकेशन हे करू शकतं. आणि त्या कनेक्ट जो असेल जे काही तुम्ही विचार केला असेल त्याचा कनेक्ट माझ्याशी आहे का, मला अंतर्मनात काय वाटतं ते आणि जो विचार करतो तो कनेक्ट होतो का, एकदा तो कन्फर्म झाला देन यू कनेक्ट विथ अदर्स, कम्युनिकेशन विथ अदर्स. म्हणजे कनेक्ट अँड कम्युनिकेशन या इंट्रा अँड इंटर या दोन्ही बाबतीत जर विचार केला तर मग पुढची स्टेप चालू होऊ शकते. एकदा जर कॉम्प्रिहेन्सिव्ह थॉट प्रोसेस जर नक्की झाली असेल तर मग या सीचा फायदा होतो कनेक्ट अँड कम्युनिकेशनचा. आणि एकदा कनेक्ट झालं की सगळं घासून तयार केला येस आता दिस इज टू बी डन देन हॅव कन्सिस्टंटली काम करणार देन वी कॅन गो अहेड. तर या सगळ्या ज्या पायऱ्या मी म्हटल्या मी सहज विचार केला की असं का होऊ शकलं असेल. So I felt that initially attitude should be positive or it should proper. Positive केवळ म्हणण्याचा नेहमी पॉझिटिव्ह असतो. ॲटिट्यूड हा चेंजिंग फॉर्मॅटमध्ये असतो. सकाळी संध्याकाळी दुसरा असू शकतो. त्यामुळे ॲटिट्यूड हॅज टू बी ॲप्ट देन अडॅप्टिबिलिटी पाहिजे देन हॅव बी क्रिएटिव्ह थिंकिंग देन दी कॉम्प्रिहेन्सिव्ह थॉट प्रोसेस आणि देन कनेक्ट वनसेल्फ अँड ऑल्सो अदर्स आणि कन्सिस्टन्सी. या सगळ्या गोष्टी एकत्र जर केल्या तर मार्ग मिळू शकतो की आम्हाला मार्ग मिळाला असावा या सगळ्या भरोशावर असं तर वाटायला. त्याची पुढची स्टेज डेडिकेशन. वॉट एव्हर वी डिसाईड डेडिकेट युअर ऑल रिसोर्सेस टू कम्प्लीट दोज थिंग्स. स्वप्नपूर्ती करता कम्प्लीट डेडिकेशन ऑफ ऑल रिसोर्सेस फिजिकल, मेंटल, मॉरल, फिनान्स एव्हरीथिंग. आणि हे सगळं करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डिसिप्लिन. डिसिप्लिनशिवाय काय होऊ शकत. Discipline has to be all pervading. Just starting from attitude to the last dedication. प्रत्येक बाबतीत डिसिप्लिनच्या पर्याय ही जर नसेल तर कुठेही फिरायचं होऊ शकतो.
तर मला वाटतं या सगळ्या स्टेजेस सांगितलं त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून 71 वर्ष पूर्ण झाली आहे, 72 चालू झाले आहे, तरी देखील नवीन शिकायची मनुष्य अजूनही आहे. तसं आता म्हणलं की दुर्गाक्ष म्हणाली की 71 वर्षी तुम्ही चालवलं सायकल जोडत हे काय नवीनच आहे, काय अर्थ आहे का? नसेल अर्थ, पण मला वाटतं शिकावं. तर मला वाटतं शिकावं म्हणजे का वाटलं तर पहिल्यांदा मी खरं भीती वाटत होती. सायकलिंग करून खूप वर्ष झाली. MSL असं सायकल चालवलं MSL तर पुढे सायकलिंग चालवलं नाही. पण माझा नातू जो मितांश आहे त्यांनी फोर्स केला, नाणी चलो म्हणतात, नाणी चलो म्हणतात. पहिल्यांदा नाही म्हणता एकदा चालवून बघितली, बॅलन्स बिघडला, पण नंतर सावरला गेलो. अरे वाटलं जमतं आपल्याला, आणि जमतं 2 किलोमीटर थकून जायचं, नाही नको दुष्कळ झालं. मग 2चे 5, 5चे 10, 10चे 20, 40, 60, 70, 100 नाही कडे केव्हा हे होऊ शकतं. आणि याला काही वयाची काही अट नाही, वयाचं बंधन काही नाही. अगेन तो सिक्वेन्स मी सांगितला, तो जर नीट आपल्या स्वभावात आला, इफ वी थिंक ऑफ दोज सिक्वेन्स, दॅट सिक्वेन्स फ्रॉम विदिन, इट्स पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. आणि म्हणतात 200 किलोमीटर करूया, बघूया होईल. पाठीला तिथे बसलेले आणि शिल्पाय धक्का मारला, मृगाक्षय सावरा, मृगाक्षीचा फार मला फायदा झाला. ती शी इज द डॉक्टर. त्यामुळे जेव्हा म्हटलं मी सेंचुरी टाळायची आहे, सेंचुरी तर आधी दिवशी काय करायचं, जाताना काय करायचं, आल्यावर काय करायचं, काय खायचं, काय नाही खायचं, सगळं त्यांनी मॉनिटर केलं आणि रिअली इट वर्क. तर गोष्टी जुळतात, फक्त विचार करत राहू शकतात. लेट टू ड्रीम फर्स्ट, डिसाईड टू डू इट, प्लॅन एव्हरीथिंग अँड देन एक्झिक्यूट, इट्स पॉसिबल. मी अशोकात असताना एक गोष्ट चांगली शिकलो, त्याला PDCA म्हणतात. आम्ही त्या ISO जे करून येतो त्याला प्लॅन, डू, ॲक्ट अँड चेक. फर्स्ट यू प्लॅन एव्हरीथिंग, what you plan is do as you plan. Again check whether it is as per plan or not. If not, again act to make the plan perfect. And that cycle goes on. And that cycle makes a man to propel further, to move further. I think जेव्हा मी शांतपणे विचार केला आज घेण्यापूर्वी की हे 71 वर्ष कशी काय आपण इथपर्यंत जाऊ शकतो, तर याचे कारण ही सगळी असतील असं वाटतं. त्यामुळे A2 C4 D2 असं म्हणता येईल. ॲटिट्यूड, adaptability. C4 म्हणजे creative thinking, comprehensive thought process, then connect and consistency, and D2 dedication and discipline. या सगळ्यांना एकत्र करू शकतो आपण. तर मला वाटतं इट्स पॉसिबल फॉर एव्हरीबडी, irrespective of age, caste, creed, just to decide and have PDCA in your behavioral pattern as such. This is possible. आणि या सगळ्याला कारणीभूत कोण असते, तर आपण सगळे इथे बसलेला हाच प्रश्न नाही, पण कुटुंब म्हणून माझी मिसेस, मुलगी आणि तो लहान बाळ. आणि जसं याने आता उल्लेख केला संगीता पवारचा, त्या 15 वर्षापर्यंत माझ्यासोबत काम केलं. हे सगळ्यांनी काय काम करतात आणि त्यांच्याकडे काम दिलं असेल की विसरून द्यायचं. विसरून द्यायचं म्हणजे जर फॉलोअप म्हणलं, फॉलोअप म्हणजे किती त्रास आहे. कधी तर राबवायचं, इतका फॉलोअप नको, तू कर काय असेल नंतर येऊन सांगणार. पण त्यांना आपण इतका जबरदस्त असतो की तो ते काय होईपर्यंत काही शांत बसत नाही, आपल्याला शांत बसू देते. त्यामुळे आजच्या प्रसंगाच्या रूपाने ते जे करायला जीवनीचा सगळा भाग मिळवला. मला वाटते एकदा फक्त चर्चा केली होता बरोबर, बाकी काही जास्त चर्चा केलेली नाही आहे. ती कुठे मिळाला मला माहीत नाही. आणि तिला तो सोबत मिळाला त्या दुकानावर जे गेल्या आणि पुढची जे फ्लिप बुक जे कन्सेप्ट मला माहीत होती, तर हे आमच्या पाटील साहेबांचं डोक्यात विचारलं की वाय ई बुक, वाय नॉट फ्लिप बुक. आणि त्यामध्ये मग फ्लिपमध्ये काय काय असावं, तर लोकांची अभिमत आहे, जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांच्याकरता आपण आर्टिकल मागू, त्यांच्याकडे फोटो मागू, त्यांना व्हिडिओ मागू आणि सगळं आपण एकत्रितपणे करूया आणि ते फ्लिप बुक कन्फर्म करूया. मला वाटलं की ती 4-5 लोकांनी दिली, पण हॅट्स ऑफ टू संगीता. 95 plus articles and I think around 20-30 videos, photos त्यांनी मिळवले. त्यातलं बघायला आता मिळाले, पण शी विल सेंड अ लिंक टू अस ऑल. आपण नंतर बघूया, मी पण बघितलं, मला बघायला नंतर मिळेल, बघूया त्यांनी काय काय केलं. पण या सगळ्या ज्या गोष्टी करतात तर हा म्हणतात मी करेक्ट आहे.
आय थिंक आयडिया इनिशिएट तिनेच केली स्वतः आणि त्याला कल्पना या वाटणार नाही याने साथ दिली नसती तर काय झालं त्यामुळे ह्या दोघांच्या वर्षा कार्यक्रमात झालेलं आहे हे मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. भोसरामध्ये जे आज लोक आले आपलं जोशी सर आहेत, इतरही सगळे आहेत, नंतर डॉक्टर पांडवे आहेत किंवा जुने सहकारी सगळे त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत केलं तर प्रश्न धन्यवाद देतो. जी डी सावंततर्फे आज अशोकरावांनी तर म्हणजे अनपेक्षित कमालच दिली म्हणजे मला माहीत होतं सगळं काय होणार आहे. हा कार्यक्रमच मला माहीत नव्हता म्हणजे सरप्राईज या नावाखाली बहुतेक गोष्टी लपवून ठेवल्या जुजबी माहिती मला नाही आणि तिथे जुजबी त्यावेळी मला पहिल्यांदा माहिती झालं त्या पाटीलचा फोन आला सर तुम्ही एका जण कुठे आहात कुठे काय घरीच असेल कुठे असेल हे नक्की घरी आहात पण बाहेर जाणार पण तुला काय करतो बँकेत काय प्रॉब्लेम आहे का मी थांबतो नाही म्हणाले ते असं काय त्यांनी ते बिंग फुटलं आणि त्यांनी बिंग फुटल्यानंतर संगीताने पास लिहिला कारण संगीताने हे सगळं प्लॅन ऑलरेडी केलं होतं मला माहीत होतं आणि जेव्हा सांगितलं का आणि माझ्या कोपऱ्याची घरी आलं पहिला त्याने मी पुस्तक सोडून दिली मला लेख मागितला आहे म्हणजे ठीक आहे मला थोडक्यात माहिती मिळाली पण तुम्ही करतात अति आनंद आहे फक्त एखादा कोविड लक्षात घेऊन करा कारण कुठले आपल्या बंधनात अडकायला नको त्यानुसार करा हरकत नाही मलाही आनंद होईल पण आपणही आनंद देऊया आणि मला वाटतं कार्यक्रम या अर्थाने या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि हे आय टी टीम आपली इथली आहे फराग असेल तो दीपक असेल या सगळ्यांनी फार मेहनत घेतलेली कारण मी परवा जेव्हा विचारपूस केली मी विचारपूस करायची म्हणायचं तर पाटील सरांकडे पाटीलला म्हणायचं की काय झालं नाही का तर तो तिकडे खाली पासाण करायचा पासाण करण्याची पद्धत पाटीलला विचित्र आहे तो कान धरायला खाली पासाण करतो आणि मग पुन्हा फीडबॅक मिळायचा सर तुम्ही पाटीलला फोन का केला तर डायरेक्टली कोण बोलला नाही अशा अर्थाचे काही मला समान ऐकायला मिळाले पण रिअली आय एम हॅपी. विश्वास बँकेची खरंच ती फार असते अतिशय मस्त जे सुरुवात जी झाली पहिली मीटिंग भोसरात असताना झाली होती आपण एकदा बसलो त्या क्षणापासून तर आजही बँक हा माझा विषय नाही पैसा हा माझा विषय नाही तरी मी ती विषय सांभाळून घेतो आणि आम्हाला सगळ्या टीमध्ये एकत्रित कसे राहू प्रसंग आले असते कधी कधी असं वाटलं असेल की हा म्हणतो बरोबर नाही आहे परंतु बरोबर नाही असं वाटत असेल तरी कदाचित आपलं वाटतं चुकीचं असेल असं गृहीत धरून तो म्हणतो तेच करेक्ट करते मागे राहिलं पाहिजे असं अशा अर्थाची आमच्या सगळ्या संचालक मंडळाची एकदम मानसिक असल्यामुळे आज ही बँक फार चांगल्या स्तरावर झाली. तर विश्वास ठाकूर या बँकेचा एक आधारस्तंभ आहे प्रश्न म्हणाला आणि कित्येक वर्षापासून एकत्र आहोत आम्ही बोलतो कमी बोलतो तो बोलतो असं म्हणा पण संवाद फार कमी आहे फोन आम्ही शक्यतो फार कमी होतात म्हणजे काम असेल तरच पण संवाद नसेल फोन नसेल तरी कनेक्ट मात्र डेली कनेक्ट असतो की हां आज मुंबईला गेला आहे इथे तिकडे गेला आहे काम नक्की करत असेल आणि सगळं संचालक मंडळ म्हणजे पंचायत शैली आहेत किंवा मोडल आहेत हे सगळे आमचे हावरे साहेब आहेत सगळ्यांनी एकत्रितपणे एक दिलाने आणि विश्वासपणे ते त्या दिशेने जायचं ठरल्यामुळे आज बँक चांगल्या स्तरावर हा एक आस्पेक्ट माणसाच्या जीवनात देखील असतो. शंका कुशंकांना जर वाव दिला तर मग फाटे फुटतात आणि ठरलेलं होत नाही पण शंकाबद्दल गुंडाळून ठरवलं आणि विश्वासाने समोर गेला की हा म्हणतो याचा अर्थ याच्या मागे काहीतरी कारण असेल जे आपल्याला माहीत असेल पण तो म्हणतो ते सत्य असेल लेटच बघू इथे हा ॲटिट्यूड जर ठेवला तर एकत्र काम करता टीम वर्क होऊ शकतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विश्वास सहकार्य आहे आणि कदाचित या सूत्रीचा मलाही उपयोग झाला सगळ्यात ठिकाणी काम करताना म्हणजे विशाल बँकेचं काम करताना मी पहिला भोसरात होतो पण भोसरानंतर डी डी सावंत असेल किंवा मग इव्हन पोदार कॉलेज असेल किंवा अशोका असेल त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींच्या एकंदरीत वागण्यातनं जेव्हा शिकायला मिळालं त्याचा नक्कीच फायदा झाला असेल म्हणून मी आपल्या सगळ्यांचं ऋणी आय एम जस्ट इंडक्टेड टू यू वाव कारण तुम्ही मला शिकायला सांगितलेलं आहे शिकायला लावलेलं आहे शिक्षक म्हणून तुम्ही होता आणि शिक्षक म्हणून सगळी परिस्थिती होते परिस्थितीत शिकायला लावलेलं आहे आणि त्यातून मग मार्गक्रमण करता मग काय मार्गक्रमण करावं कसं जावं याचं एक विजडम म्हणून मार्ग शोधला
ऑप्शन्स असतात, हा असता हा असा असता, मग आपण शोधायचं ठीक आहे त्यातनं गेलं बरं होईल असं आपण तिथे जात गेलो आणि त्यातनं विकास होत गेला, त्यातनं मार्ग सापडत गेला आणि एकंदरीत 71 वर्षाचं आयुष्य अतिशय समाधानाने जगतोय आणि पुढेही नक्कीच समाधान असेल, कारण तो समाज आहे जे आहे ते उत्कृष्ट आहे, जे आहे ते उत्कृष्ट आहे, यापेक्षा जास्त उत्कृष्ट मिळू शकत नव्हतं. एकदा हा म्हणत असत की मग गाडी नीट चालते, पण जे आहे ते नीट नाही आहे तर त्याच्याकडे जर चांगलं आहे असा मनात किंतु आला की प्रॉब्लेम सुरू होतो. एकदा तो किंतु बाहेर सोडावा आणि जे आहे ते उत्कृष्ट आहे अधिक चांगला मार्ग कसा करता येऊ शकेल याचा विचार करण्याने समोर जाणे, कदाचित या स्वभावाचा फायदा मला झाला असेल आणि म्हणून बऱ्यापैकी समाधानी वृत्ती आहे, पुढे राहील. आपल्या सगळ्यांचा स्नेह आहेच, प्रतिज्ञ भावाची इच्छा बाळगून आणि आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन माझं संपत होतं.